यातला फॉर्म भरताना चौथा मुद्दा जो आहे परीक्षेसंदर्भातील माहिती भाषा लँग्वेज निवडताना त्यात त्यांनी नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र शासन पत्र दिनांक 15 ऑक्टोबर 2013 अन्वये पेपर 1 व पेपर 2 मधील भाषा 1 व 2 यांची निवड करावी। महाराष्ट्र शासन क्रमांक RTE 2013 प्रकरण क्रमांक 91 13-1 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 15 ऑक्टोबर 2013 या पत्रान्वये आपण जर बघितलं तर दोन्ही पेपरमधील 1 व 2 भाषा या विषयासाठी खालीलप्रमाणे लँग्वेज 1 व लँग्वेज 2 राहतील। भाषा 1 आणि भाषा 2 जर आपलं मूळ माध्यम मराठी आहे तर भाषा 1 आपलं मराठी, भाषा 2 इंग्रजी। भाषा 1 मूळ माध्यम जर इंग्रजी असेल तर भाषा 2 हे मराठी आणि मूळ माध्यम जर उर्दू असेल तर भाषा 2 मराठी किंवा इंग्रजी। शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन मराठी, उर्दू आणि इंग्रजी या माध्यमातून करण्यात यावे। मराठी, उर्दू आणि इंग्रजी वगळता इतर माध्यमाच्या परीक्षार्थींना मराठी अथवा इंग्रजी यापैकी एका माध्यमातून परीक्षा देण्याचा पर्याय राहील। या परीक्षेसाठी मान्य केलेला अभ्यासक्रम हा इथे जोडण्यात आलेला आहे, तो जो आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। या शासन निर्णयामध्ये सर्व अभ्यासक्रम आणि माध्यमाचं नमूद केलेलं आहे। महत्त्वाच्या सूचना विषयाचा आराखडा खालीलप्रमाणे। जर आपण विषयाचा आराखडा हा डाउनलोड केला तर पेपर क्रमांक 1 इयत्ता 1 ते 5वी अनुक्रमांक माध्यम पेपर सांकेतांक विभाग 1 विभाग 2 विभाग 3 विभाग 4 आणि विभाग 5 भाषा 30 गुणांसाठी, भाषा दुसरी 30 गुणांसाठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 गुणांसाठी, गणित 30 गुणांसाठी आणि परिसर अभ्यास 30 गुणांसाठी त्या प्रश्न क्रमांक सुद्धा इथे नमूद करण्यात आलेले आहे। तर यात आपण ज्यावेळेस मराठी माध्यमाचे आहोत तर त्यावेळेस आपला पेपर सांकेतांक हा 101 असेल तर विभाग 1 म्हणजे पहिली भाषा आपण मराठी घेतली तर विभाग 2 मध्ये दुसरी भाषा आपल्याला इंग्रजी घ्यायची आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास नंतरचे जे 3 विभागाचा जो पेपर आहे तो मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयात असणार आहे। जर आपलं माध्यम इंग्रजी आहे तर पेपर सांकेतांक हा 201 असेल आणि पहिला जो भाषा आहे आपली ती प्रथम भाषा तिथे इंग्रजी असेल, माध्यम इंग्रजी आहे म्हणून, आणि द्वितीय भाषा ही मराठी म्हणजे विभाग 3 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तो पेपर देखील मराठी इंग्रजीत असणार आहे, गणित आणि परिसर अभ्यास देखील। आता जर आपला माध्यम उर्दू आहे पेपर सांकेतांक 301 असेल म्हणजे भाषेचं 3 आहे आणि सांकेतांक पहिला आहे, पहिला पेपर आहे म्हणून 01 असा कोड दिलेला आहे। तर विभाग 1 म्हणजे प्रथम भाषा आपला असेल उर्दू आणि द्वितीय भाषा तिथे आपल्याला पर्याय दिलेला आहे इंग्रजी किंवा मराठी घेण्याचा आणि विभाग 3 विभाग 4 आणि विभाग 5 हे मूळ भाषा उर्दू आणि इंग्रजी असेल। हिंदी जर आपलं माध्यम हिंदी आहे तर प्रथम भाषा ही हिंदी असेल आणि द्वितीय भाषा आपण इंग्रजी किंवा मराठी घेऊ शकतो, पण विभाग 3 विभाग 4 आणि विभाग 5 यात मराठी व इंग्रजी या दोघंही भाषेत असेल। तिथे या 4 मूळ माध्यमाचा आपल्याकडे जास्त विद्यार्थी असतात त्यामुळे मी याच्यावर बोलतोय। नंतर पेपर 2 साठी प्रश्नपत्रिकेतील विषय न्याय गुणदान योजना माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, हिंदी, सिंधी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू। पेपर 2 6वी ते 8वी पेपर 2ला देखील आपण 2 भाषा घेत आहोत, एक प्रथम आणि दुसरी द्वितीय भाषा, आणि त्यातही विभाग 3 आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 गुणांचा आणि विभाग 4 जो आपला विषय पदवीचा आहे। जर आपली पदवी BSc आहे गणित व विज्ञान त्यासाठी आपण तो ऑप्शनल सब्जेक्ट घेणार आहोत, तो 60 गुणांचा आहे आणि सामाजिक शास्त्र हा 60 गुणांचा आहे। जर आपलं भाषा किंवा सामाजिक शास्त्रात पदवी झालेली आहे तर तो पर्याय तिथे निवडणार आहोत। त्यात माध्यम मराठी आहे, पेपर सांकेतांक हा पहिला विषय माध्यम आहे म्हणून 1 आणि पेपर सेकंड आहे म्हणून 02 हा सांकेतांक दिला। तसंच इंग्रजीचा विषय आहे 2 सांकेतांक पेपर दुसरा आहे म्हणून 02, उर्दूचा माध्यम आहे 3 सांकेतांक आहे 02, माध्यम आहे हिंदी तर पेपर सांकेतांक आहे 02 म्हणून 402।
तर यातला पहिली जी भाषा आहे मूळ माध्यम तीच आहे. मराठी असेल तर मराठी, त्याला द्वितीय भाषा इंग्रजी, बाकीचा पेपर मराठी व इंग्रजीमध्ये असणार आहे. तिघ विभाग, 2 विभाग. इंग्रजी आपण माध्यमाची इंग्रजी माध्यमात आपलं माध्यम आहे, तर प्रथम भाषा इंग्रजी, द्वितीय भाषा मराठी, उर्दू प्रथम भाषा उर्दू, विभाग 2 इंग्रजी किंवा मराठी, हिंदी असेल तर हिंदी, इंग्रजी किंवा मराठी. बरं, म्हणजे पेपर एकसारखाच हा फॉर्मॅट दिलेला आहे. तर त्यामुळे पर्याय निवडताना आपल्यास ती काळजी घ्यायची आहे. तो शासन निर्णय 15 ऑक्टोबर 2013चा नमूद केलेला आहे. आणि हे देखील आपण त्या TET MAHATET.in या पोर्टलवरून हे डाउनलोड केलेलं PDF आहे.